मी हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण आहे आपल्या डेली रुटीनमध्ये किंवा महिन्याला होणारा एक्स्ट्राचा खर्च कुठे होतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला माझ्या घरातल्या या वेळचा किराणा दाखवणार आहे. पण हा किराणा दाखवण्यामागे एक वेगळा विषय आहे. आपण किराणा घेताना आपलं बजेट कसं सांभाळतो. कारण माझ्या बाबतीत एक गोष्ट अनेक वेळा घडली आहे. घरातून ठरवून जाते आज 4,000चा किराणा घ्यायचा, पण शॉपिंग करून घरी आल्यानंतर बिल 7 ते 8,000 रुपयांपर्यंत गेलेलं असतं आणि मग महिन्याचं पूर्ण बजेट बदलून जातं. यामागे वस्तू महाग आहेत असं नाही वाटत मला. माझ्या अनुभवात आपण शॉपिंग करण्यासाठी कुठे जातो आणि तिथे आपल्याला काय काय दिसतं याचाही आपल्या खर्चावर परिणाम होतो. जर आपण डीमार्ट मध्ये गेल्यावर माझ्यासोबत अनेक वेळा असं झालं आहे. मी ठरवलं की आज फक्त गरजेचाच किराणा घ्यायचं, पण आत गेल्यावर एक वस्तू दिसते, मग दुसरी दिसते आणि एखादी वस्तू ऑफरमध्ये दिसते आणि आपण विचार करतो हेही घेऊया, हे घरात उपयोगी पडेल आणि अशी एक एक वस्तू घेत घेत शॉपिंग वाढत जाते. मी ह्या महिन्यात फक्त माझ्या नेहमीच्या वापरामध्ये मला ज्या जास्त गरजेच्या वस्तू आहेत त्याच आणलेल्या आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या दाखवतही आहे, त्या तुम्ही बघून घ्या. तुम्ही बघू शकता यावेळी मी फार मोठी शॉपिंग केलेली नाही. मी फक्त ज्या वस्तूंची खरंच गरज होती त्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं की महिन्याचा किराणा घेताना ही छोटी गोष्ट खूप महत्वाची आहे. गरज आणि इच्छा यामध्ये फरक करणे. मी तुम्हाला माझा डीमार्टचा अनुभव सांगते. मी घरून नेहमी बजेट बनवून जायची की मला इतक्या रुपयांचीच किराणा घरामध्ये भरायचा आहे, पण वास्तविक पाहता तसं होत नव्हतं. तिथं गेल्यावर वेगळं काहीच व्हायचं. मला एक एक वस्तू दिसत जायची, आम्ही जे ट्रॉलीत टाकत जायचो आणि बिलिंगला लागल्याच्या नंतर बिल झाल्याच्या नंतर आम्ही नेहमी म्हणायचो आम्हाला एवढ्याचं घ्यायचं होतं पण एवढ्याचं झालं, असं नेहमी व्हायचं. मी असं म्हणत नाही की त्यातली प्रत्येक वस्तू वाईट आहे, असं नाही. काही वस्तूंचा खरंच उपयोग असतो का, त्या क्षणी त्या आपल्याला लागतात का, त्याची गरज आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप महत्वाचं आहे. जर त्या क्षणी ती वस्तू लागत नसेल तर ते आपण घेणं टाळावी, म्हणजे त्या महिन्याचा खर्च थोडा आपला बजेटमध्ये होतो. आणि त्यामुळे मला जाणवतं की एक एक छोटी खरेदी मिळून मोठा खर्च होतो. या उलट माझं मोंढ्यामधून किराणा आणला, ह्या वेळेस मी मोंढ्यामधून किराणा भरला, तर या वेळेसचा माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी तिथे किराणा घ्यायला जाते तेव्हा माझ्या मनात प्रामुख्याने कोणत्या वस्तू घ्यायची आहे याची यादी ठरलेली असते आणि आपण ती यादी त्यांच्याकडे दिली की ते त्या यादीप्रमाणेच आपल्याला त्या वस्तू देतात. तिथं असं नाही की आपल्या हाताने घ्यायचं. आपल्या हाताने घ्यायचं असल्यावर माणूस हेही घेतं, तेही घेतं, तेही घेतं, माणसाला सगळंच घ्यावं वाटतं. पण मोंढ्यामध्ये हा एक आपला मोठा प्लस पॉइंट असतो की ते आपल्याला वस्तू देते, त्यामुळे आपण जे आपल्याला पाहिजे आपण तेच त्यांना सांगतो. म्हणून त्यामुळे थोडं बजेट आपलं वर खाली होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे आपण जो बजेट घरून ठरवून गेला आहे त्या बजेटमध्येच आपला किराणा येतो. म्हणून मला पर्सनली असं वाटतं की मोंढ्यातून किराणा घेताना बजेट कंट्रोलमध्ये राहतं. पण मी इथे एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते. डीमार्ट किंवा मोंढ्याबद्दलचा अंतिम निर्णय नाही. हा माझा फक्त पर्सनल शॉपिंग एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. डीमार्ट मध्येही जर आपण शॉपिंग लिस्ट घेऊन गेलो आणि त्याच लिस्टनुसार शॉपिंग केली तर बजेटमध्ये राहता येऊ शकतं
आणि मोंड्यातही जर आपण गरजेपेक्षा जास्त घेतलं तर बजेट वाढू शकतं. म्हणून आता माझ्यासाठी सेव्हिंग म्हणजे फक्त सगळ्यात स्वस्त वस्तू कुठे मिळतात एवढंच नाही, तर आपल्याला खरंच जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेणं ही वस्तू सेव्हिंग आहे. कधी कधी एखादी वस्तू 20 रुपयांना स्वस्त मिळाली म्हणून आपली बचत झाली असं आपल्याला वाटतं. पण जर त्याच शॉपिंग मध्ये आपण नको असलेल्या 500-1000 रुपयाच्या वस्तू घेतल्या तर घेतल्या नाही तर आपली एकूण सेव्हिंग कुठे गेली हे कळतं आणि कुठे वाचलं हेही कळतं. त्यामुळे आता मी शॉपिंग करताना स्वतःला एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते. मला याची खरंच गरज आहे का? घर चालवताना आपल्याला मुलांचे खर्च, घराचे खर्च आणि रोजच्या गरजा गरजा सांभाळायच्या असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बजेट सांभाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. आजचा माझा किराणा मी तुम्हाला यासाठी दाखवला की आपण काय खरेदी करतो या